पाडून टाकणारच म्हणतायत. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात ब्रेकिंग न्यूज, शांता मावशींच्या घरावर कारवाई, पण शेवटच्या क्षणी होणार मोठा ट्विस्ट. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. मला इतका आनंद झालाय. असा काय मेसेज आलाय बघू तरी. अचानक सायलीच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल येतो. सायली थोडी गोंधळून फोन उचलते. हॅलो, कोण बोलताय? समोरून घाईघाईत आवाज येतो. सायलीताई, मोठी समस्या झालीये. शांता मावशींच्या घराबाहेर अतिक्रमणची नोटीस लावली आहे. कधीही घर तोडायला येऊ शकतात. हे ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखा भाव येतो. तिचे हात थरथरायला लागतात. दुसऱ्या बाजूला प्रिया तिच्या रूममध्ये एकटीच बसलेली असते. तिच्या मोबाईलमध्ये तीच अतिक्रमणची नोटीस दिसत असते. ती हलकंसं हसते आणि मग मोठ्याने म्हणते, आता सगळं काही माझ्या मनासारखंच होणार. तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि खलनायकी चमक दिसत असते. पण तेवढ्यातच दरवाजा उघडण्याचा आवाज येतो. अश्विन आत येतो. काय प्रिया, एवढा आनंद कसला? आणि मोबाईलमध्ये काय बघतीयस तू? मला पण दाखव. हे ऐकताच प्रियाचा चेहरा फिक्का पडतो. ती घाबरते, मोबाईल लपवायचा प्रयत्न करते. इकडे सायली अजूनही धक्क्यात असते. ती अर्जुनकडे पाहते आणि विचारते, अर्जुन सर, खरंच का शांता मावशीचं घर पाडणार आहेत? अर्जुन गंभीर होतो. मोबाईलमध्ये नोटीस बघतो आणि म्हणतो, हो सायली, नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलंय, घर अतिक्रमणमध्ये येतं आणि कधीही कारवाई होऊ शकते. पण आपण काहीतरी करू शकतो ना? अर्जुन निर्धाराने म्हणतो, आपल्याला लगेच काहीतरी करावं लागेल, नाहीतर सगळे पुरावे नष्ट होतील आणि मग आपण काहीच करू शकणार नाही. या सविस्तर रिव्ह्यू पाहूया. आजच्या भागाची सुरुवातच एकदम धक्कादायक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी होते. ब्रेकिंग न्यूज, शांता मावशींच्या घरावर कारवाई, पण शेवटच्या क्षणी होणार मोठा ट्विस्ट. या ओळीनेच भागाचा टोन सेट होतो आणि प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण होतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा भाग पूर्णपणे थरार, भावना आणि सस्पेन्सने भरलेला आहे. सुरुवातीला आपण पाहतो की सायली आणि अर्जुन शांतपणे बसलेले असतात. वातावरण अगदी नॉर्मल असतं. कोणताही अंदाज नसतो की पुढच्या काही क्षणात सगळं काही बदलणार आहे. इतक्यात सायलीच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल येतो. इथेच सीनमध्ये अचानक टेन्शन तयार होतं. सायली थोडी गोंधळते, कारण नंबर ओळखीचा नसतो. ती फोन उचलते आणि हॅलो, कोण बोलतंय असं विचारते. समोरून घाईघाईत आणि घाबरलेल्या आवाजात एक व्यक्ती बोलते, सायलीताई, मोठी समस्या झालीये. शांता मावशींच्या घराबाहेर अतिक्रमणची नोटीस लावलीये. कधीही घर तोडायला येऊ शकतात. हे ऐकताच सायलीचा चेहरा पूर्णपणे बदलतो. तिच्या चेहऱ्यावरचा धक्का, भीती आणि असहाय्यता स्पष्ट दिसून येते. तिचे हात थरथरायला लागतात. हा सीन खूपच इमोशनल आणि रिअलिस्टिक दाखवला आहे. या एका फोन कॉलने सगळा गेम बदलतो. प्रेक्षकांना लगेच जाणवतं की आता पुढे काहीतरी मोठं घडणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, प्रिया तिच्या रूममध्ये एकटी बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान दिसतं. ती मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते आणि तेच अतिक्रमणची नोटीस असते. इथे डिरेक्टरने खूप सुंदर कॉन्ट्रास्ट दाखवला आहे. एका बाजूला सायलीचा धक्का आणि दुसऱ्या बाजूला प्रियाचा आनंद. प्रिया हलकंसं हसते आणि मोठ्याने म्हणते, आता सगळं काही माझ्या मनासारखंच होणार. या एका डायलॉगमधूनच तिच्या कॅरेक्टरचा खलनायकी बाजू पूर्णपणे समोर येतो. तिच्या डोळ्यांमध्ये दिसणारी चमक, तिचा आत्मविश्वास आणि तिचा प्लॅन किती खोलवर आहे हे स्पष्ट होतं. पण त्याचवेळी सीनमध्ये एक ट्विस्ट येतो. दरवाजा उघडण्याचा आवाज येतो आणि अश्विन आत येतो. तो प्रियाला विचारतो, काय प्रिया, एवढा आनंद कसला? आणि मोबाईलमध्ये काय बघतीयस तू? मला पण दाखव. हा सीन खूपच महत्त्वाचा आहे, कारण इथे प्रियाचा प्लॅन उघड होण्याची शक्यता निर्माण होते. अश्विनचा प्रश्न ऐकताच प्रियाचा चेहरा बदलतो. तिचा आत्मविश्वास एका क्षणात घाबराटीत बदलतो. ती मोबाईल लपवायचा प्रयत्न करते. हा सीन खूपच रिअलिस्टिक आहे आणि प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्सुकता वाढवतो. इकडे परत सायली आणि अर्जुनकडे सीन शिफ्ट होतो. सायली अजूनही धक्क्यात असते. ती अर्जुनकडे पाहते आणि विचारते, अर्जुन सर, खरंच का शांता मावशीचं घर पाडणार आहेत? तिच्या आवाजातली भीती आणि असहाय्यता प्रेक्षकांच्या मनाला भिडते. अर्जुन मोबाईलमध्ये नोटीस बघतो आणि गंभीर आवाजात म्हणतो, हो सायली, नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलंय, घर अतिक्रमणमध्ये येतं आणि कधीही कारवाई होऊ शकते. हा डायलॉग परिस्थितीची गंभीरता पूर्णपणे दाखवतो. सायली लगेच विचारते, पण आपण काहीतरी करू शकतो ना?
हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे, कारण प्रेक्षकही हाच विचार करत असतात. अर्जुन निर्धाराने उत्तर देतो, आपल्याला लगेच काहीतरी करावं लागेल, नाहीतर सगळे पुरावे नष्ट होतील आणि मग आपण काहीच करू शकणार नाही. हा सीन खूपच पॉवरफुल आहे, कारण इथे स्टोरीला एक मिशन मिळतं, घर वाचवण्याचं आणि सत्य बाहेर आणण्याचं.